नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आरोग्य विभाग अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत धुळे जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या जाहिरातीच्या अधीन कोणती पदे भरली जाणार आहेत, या पदांकरिता एज्युकेशनल क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेला आहे, तसंच अर्ज भरण्याची तारीख काय ठेवण्यात आलेली आहे, तसंच विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड कोणत्या पद्धतीने या भरतीमध्ये करून घेतली जाणार आहे, सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात सन 2024-25 जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे खालील कंत्राटी पदे रिक्त पदे संवर्ग निहाय भरावयाची आहेत। आता ही पदे कोणती आहेत पहा, त्यानुसार त्या पदांकरिता या ठिकाणी एज्युकेशनल क्रायटेरिया देखील देण्यात आलेला आहे। पोस्ट नंबर 1 ऑर्थोपॅडिक्स या पदाकरिता एक जागा भरली जाणार आहे। प्रोग्राम IPHS अंडर या ठिकाणी असणार आहे। प्लेस ऑफ पोस्टिंग RH, SDH आणि DH असणार आहे। एज्युकेशनल डिटेल जर आपण पाहिलं तर MS इन ऑर्थो असायला हवं आणि D आर्थो या ठिकाणी देखील चालणार आहे। ऑर्थोपॅडिक्स या पदाकरिता मंथली जे काही तुम्हाला मानधन दिले जाणार आहे ते नेगोशिएबल असणार आहे या पदासाठी। नंतर पेडियाट्रिशियन असणार आहे। 4 वॅकन्सी या ठिकाणी भरले जाणार आहेत। या पदासाठी पहा MD इन पेड DCH आणि DNB असणार आहे, आवश्यक आहे। नंतर ॲनेस्थेटिक्स असणार आहे, या पदासाठी एक वॅकन्सीज आहे। MD इन ॲनेस्थेसिया DA आणि DNB हे जर क्वालिफिकेशन असेल तर या पदासाठी अप्लाय करू शकतात। नंतर सर्जन या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 2 पदे भरली जाणार आहेत। MS इन सर्जरी अँड DNB हे एज्युकेशन या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। रेडिओलॉजिस्टसाठी एक पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। क्रायटेरिया पहा MD इन रेडिओलॉजिस्ट DMRD हे क्वालिफिकेशन क्रायटेरिया या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। नंतर फिजिशियनसाठी 3 पदे भरली जाणार आहेत। MD इन फिजिशियन हे एज्युकेशन क्रायटेरिया या ठिकाणी अनिवार्य आहे। ENT सर्जनसाठी एक पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। MS हा कॅन्डिडेट या ठिकाणी एज्युकेशन ज्याचं MS झालेलं आहे, MS ENT DORL DNB मध्ये ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे ते कॅन्डिडेट काय करू शकता, ENT सर्जन या पदाकरिता अप्लाय करू शकता। ऑप्थॉल्मॉलॉजिस्टसाठी एक वॅकन्सी देखील या ठिकाणी भरली जात आहे। नंतर मेडिकल ऑफिसरसाठी पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वॅकन्सीज भरपूर भरली जात आहेत। मेडिकल ऑफिसर MBBS साठी एक वॅकन्सी या ठिकाणी NPNCD अंतर्गत या ठिकाणी एक पद भरलं जाणार आहे आणि पोस्टिंग DH धुळे या ठिकाणी पोस्टिंग केली जाणार आहे, ठीक आहे। नंतर 3 वॅकन्सीज आहे L2 या अंडर आणि पोस्टिंग जे आहे RH म्हणून या ठिकाणी केली जाणार आहे। नंतर 3 वॅकन्सी आहे 5 आणि 1, ओके। सो अशानुसार सर्व पदांकरिता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या काही वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। मेडिकल ऑफिसर MBBS या पदाकरिता तर एज्युकेशनल क्रायटेरिया या ठिकाणी MBBS असणार आहे ऑब्वियसली, आणि जे काही पेमेंट जे दिलं जाणार आहे वेतन मानधन अर्थात तुम्हाला 60,000 रुपये पर मंथ या ठिकाणी दिलं जाणार आहे, ठीक आहे। मेडिकल ऑफिसर MBBS या पदाकरिता नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑडिओलॉजिस्ट या पदाकरिता एक वॅकन्सीज भरली जाणार आहे अंडर NPPCD अंडर या ठिकाणी ही वॅकन्सी ऑडिओलॉजिस्ट या पदाकरिता भरली जाणार आहे। डिग्री इन ऑडिओलॉजी हे या ठिकाणी एज्युकेशनल क्रायटेरिया असणार आहे आणि दिलेलं मानधन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 25,000 रुपये या ठिकाणी पर मंथ तुम्हाला या ठिकाणी बेसिक मानधन दिलं जाणार आहे, ठीक आहे। आता स्टाफ नर्स अधिपरिचारिका या पदासाठी पहा येथे वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत। यामध्ये स्टाफ नर्स फिमेल या पदाकरिता पहा एकूण 6 वॅकन्सीज आहे अंडर NCD आणि जे काही पोस्टिंग असणार आहे RH, SDH आणि DH या अंतर्गत असणार आहे। दुसरी 2 अजून वॅकन्सी भरल्या जात आहेत, त्यामध्ये अंडर ट्रायबल एरियामध्ये या ठिकाणी पोस्टिंग तुमची असणार आहे PHC अंडर आणि 1, 2 आणि 2 अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वॅकन्सीज किती आहे ते पाहायचं आहे। जवळपास स्टाफ नर्सची वॅकन्सीज आपण पाहिले तर 7 + 2 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा जवळपास एक 20 पदे देखील आहे या ठिकाणी स्टाफ नर्स या पदाची भरली जात आहेत। आता एज्युकेशनल क्रायटेरिया जर आपण पाहिलं तर GNM
BSc इन नर्सिंग असायला हवं। तर या ठिकाणी जे वेतन दिलं जाणार आहे तुम्हाला, तुम्हाला वेतन श्रेणी जी आहे मानधन ते 20,000 रुपये पर मंथ या ठिकाणी तुम्हाला असणार आहे, ठीक आहे। सो हे जे आहे बॉक्स जे तुम्हाला मी शो करत आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। जसं सुरुवातीला सांगितलेलं आहे वॅकन्सी किती आहे ते, आणि नंतर कोणत्या प्रोग्राम अंडर तुमची या ठिकाणी हे जे पोस्ट आहे ते या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेले आहे, आणि प्लेस ऑफ पोस्टिंग जे तुमच्या वॅकन्सीच्या समोर या ठिकाणी जे चौथं रकाना आहे ते म्हणजे तुम्हाला कुठल्या पोस्टिंग जी काही पोस्ट आहे ती कुठल्या ह्याला दिली जाणार आहे ते या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे। नंतर आहे विद्यार्थ्यांनो प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ, यासाठी एक वॅकन्सीज आहे। यासाठी पहा एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे हेल्थ BDS BA MS BHMS BUM तसंच BHTH प्लस MPH MHA MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन करिता प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ करिता एक वॅकन्सी या ठिकाणी भरली जात आहे, आणि जे वेतन श्रेणी असणार आहे पर मंथ 35,000 रुपये या ठिकाणी सॅलरी तुम्हाला दिली जाणार आहे। नंतर फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी देखील या ठिकाणी एक वॅकन्सी भरली जात आहे। यामध्ये पहा MCA BTech BE इलेक्ट्रिकल इन कम्युनिकेशन असायला हवं, तसंच BE IT BE कम्प्युटर सायन्स असायला पाहिजे, तसंच BSc IT ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी फॅकल्टी मॅनेजर या पदाकरिता अप्लाय करू शकतात। त्यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे मानधन दिले जाणार आहे ते 25,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी जे पेमेंट आहे ती दिली जाणार आहे। नंतर काउन्सलर या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहे। अर्थात जे काही पोस्ट असणार आहे किंवा जे या पोस्टकरिता जे एज्युकेशन असणार आहे ते MSW असायला हवं, आणि या पदासाठी विद्यार्थ्यांनो तुम्हाला पर महिन्याला 20,000 रुपये या ठिकाणी पगार जी आहे ते दिली जाणार आहे। अकाउंटंट देखील हे पद भरलं जात आहे, यासाठी 18,000 रुपये पगार असणार आहे। यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा BCom विथ टॅली असणं या ठिकाणी आवश्यक आहे, ठीक आहे, अकाउंटंट या पदाकरिता। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी या वॅकन्सीज भरल्या जात आहेत। आता कॅटेगरी वाईज कोणती पदे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ओके, सो स्पेशालिस्ट ॲज पर अबो मेन्शन स्पेशालिटी कॅटेगरी वाईज पहा SC कॅटेगरी 1 आहे, ST साठी 2 आहे, VJNT साठी 1 आहे, NTC साठी 1, OBC साठी 2, EWS 1, SEBC 1 आणि ओपनसाठी 1। सो कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो विद्यार्थी मित्रांनो। हे PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या, आणि ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पदासाठी तुम्ही जे काही कॅटेगरी वाईज वॅकन्सीज आहेत त्या चेक करायचं आहे आणि फॉर्म फिलअप करायचा आहे, ठीक आहे। आता काही अटी आणि शर्ती आपण पाहणार आहोत या पदासाठी काय निकष ठेवण्यात आलेले आहेत ते। ओके, सो उपरोक्त पदे ही कंत्राटी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असून नियुक्ती ही 11 महिने 29 दिवस कालावधीची म्हणजेच माहे 29 जून 2025 अखेर राहील, व शासनाने सदर पदे नामंजूर केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा ही संपुष्टात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। सो मी जसं की सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही टोटल जी भरती या ठिकाणी राबविण्यात येत आहे ती पूर्ण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती असणार आहे, ठीक आहे। सो जाहिरातील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत। सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही, तसेच या पदांसाठी शासनाने सेवा नियम लागू नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार नंतर तुम्हाला राहणार नाही, ठीक आहे। सो ही जी भरती आहे ते फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती असणार आहे, ठीक आहे। नंतर अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, तसेच अर्जदाराविरुद्ध कोणत्याही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा, ठीक आहे। उपरोक्त कंत्राटी पदभरती दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल। सेवानिवृत्त विशेषज्ञ कर्मचारी यांची निवड झाल्यास सदर पदांकरिता मानधन हे राज्यस्तरावर प्राप्त विहित मार्गदर्शक सूचनानुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। आता पहा, अनुभवी व उच्च शिक्षित अर्हताधारकास प्राधान्य दिले जाईल। एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांची प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावा लागणार आहे। एकापेक्षा अधिक अर्ज करताना अर्जासोबत पदांचा प्राधान्यक्रम मुलाखतीचे पूर्वी कार्यालयास सादर करणे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे।
निवड यादीतील गुणानुक्रमानुसार आधारे प्राधान्यक्रम पदस्थापना दिली जाईल आणि त्याबाबत उमेदवारांनी कुठल्याही दबाव तंत्राचा वापर करण्यास किंवा केल्यास सदर उमेदवारांची निवड ही रद्द या ठिकाणी होऊ शकते। ठीक आहे। सो पहा, या काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत त्या तुम्हाला रीड करायच्या आहेत। यासाठी एज क्रायटेरिया देखील ठेवण्यात आलेले आहे। पहा, सदर जाहिराती दिवशी सदर पदांसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष या ठिकाणी एज लिमिट जे आहे ते देण्यात आलेलं आहे। ठीक आहे। सो पहा, आता तुम्हाला या पदाकरिता जे कालावधी देण्यात आलेला आहे ते पहा, अर्ज सादर करण्याकरिता विद्यार्थ्यांवर पहा, अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे या ठिकाणी दिनांक 2/9/2024 म्हणजे 2 सप्टेंबर 2024 पासून ते 12 सप्टेंबर 2024 या वेळेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय दिवस सुट्टीचे वगळून व्यक्तीशी सादर या ठिकाणी तुम्हाला स्वतः जाऊन हे फॉर्म जे आहे ते सादर करावायचं आहे। आता मुलाखतीकरिता पहा, मुलाखतीकरिता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता व अथवा कुठल्याही प्रकारचा भत्ता देय राहणार नाही। तुम्हाला स्वखर्चाने त्या ठिकाणी जायचं आहे। तसंच एक कोरा लिफाफा ज्यावर 5 रुपये टपाल तिकीट लावून अर्जासोबत जोडायचं आहे। खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फीस या ठिकाणी आकारली जाणार आहे या फॉर्मसाठी आणि जे उमेदवार कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये या ठिकाणी पे करावं लागणार आहे। आता हे जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला डिमांड ड्राफ्ट अर्थात DD द्वारे भरायला करायचं आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने तुम्हाला देय करायचे आहे। ठीक आहे। सदर भरती परीक्षेकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 12 सप्टेंबर 2024 अखेर राहणार असून तदनंतर छाननी लेखी परीक्षा मुलाखत प्रक्रिया निवड यादी प्रसिद्ध करणे हरकती आक्षेप प्राप्त करून घेणे किंवा त्या निकाली काढणे यादी आदी रितसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे प्राप्त मार्गदर्शन सूचनानुसार भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे। ठीक आहे। सो लास्ट डेट आहे विद्यार्थ्यांनो 12/9/2024। ठीक आहे। सो पहा, त्यानुसार तुमचं जे इंटरव्ह्यू आहे ते कोणत्या बेसवर असणार आहे ते पहा। या ठिकाणी एज्युकेशनल क्रायटेरिया क्वालिफिकेशन कन्वर्टेड इंटू 50%, 50 मार्क या ठिकाणी तुमचे जे काही एज्युकेशन आहे त्यामध्ये असणार आहे। ॲडिशनल क्वालिफिकेशन जर तुम्हाला तुमचं असेल तर त्यासाठी 20 गुण दिले जाणार आहेत आणि गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट NHM एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल इच इयर 6 मार्क्स या ठिकाणी जर 2-3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वर्षी साठी 6 मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे। जर 6 वर्ष असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकी 30 गुण जे आहेत या ठिकाणी मिळणार आहे। आउट ऑफ 100 या ठिकाणी तुम्हाला मार्क्स जे आहे इंटरव्ह्यूसाठी दिले जाणार आहे। आता MBBS साठी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ओके, एज्युकेशनल क्वालिफिकेशन कन्वर्टेड इंटू 50, PG डिप्लोमा असेल तर 5 मार्क असेल, PG डिग्री असेल तर 10 मार्क असेल, एज्युकेशनल टोटल मॅक्झिमम जर तुमचं शिक्षण असेल जास्त तर 50 मार्क या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे। अनुभव असेल तर विद्यार्थी मित्रांनो पहा 10 मार्क्स अनुभवासाठी या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत ॲज पर इयर। ठीक आहे। किती वर्षाचा अनुभव आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे, त्यानुसार तुम्हाला मार्क्स या ठिकाणी दिले जाणार आहे। सब्जेक्ट नॉलेज असेल तर 10 मार्क, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज 10 मार्क, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 मार्क आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 मार्क असे या ठिकाणी 100 मार्काची इंटरव्ह्यू तुमचं या ठिकाणी पार पडणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचे आहे। त्या कमेंट्सचे माझ्याकडून रिप्लाय मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।